छोट्याशा किल्ल्याला भेट द्यायला आहोत, तो म्हणजे नानूचा किल्ला. सत्तारी तालुक्यात उभारला गेलेला हा गोव्यामधील एक किल्ला आहे. याची रस्ता थोडासा सापडत नाही आहे. आपण इथे मॅपपर्यंत इथवर येऊ शकतो. आता जे उभा आहे ना, तर ह्या लोकेशनपर्यंत मॅपने येऊ शकतो, पण इथून पुढचा रस्ता आपल्याला हा पायी चालावा लागतो. तर तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे ते. तर तुम्ही ह्या लोकेशनला आलात तर इथे असे घरे लागतात आणि त्या गेटमधून तुम्हाला एंट्री घ्यावी लागते. गेटमधून एंट्री घेतली तीच इथून असा पुढे मार्ग आहे आपल्याला नानूच किल्ल्याकडे जाण्यासाठी. तर असं जावं लागतं. तर इथे ना आपल्याला कुठल्याही प्रकारचा असा तिकडे जाण्यासाठी रस्ता शिल्लक नाही आहे. आणि आता सध्या पूर्णपणे दुर्लक्षित असलेला हा एक किल्ला आहे. नानूच्या नावाने हा किल्ला आपण इथं आता ओळखला जातो. आणि तिथेच एक शिलालेखसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपण तो पाहूया. आणि तिथून या अशा ह्याच्यातूनच आपल्याला रस्ता शोधत जावा लागतो नानूच्या किल्ल्याकडे. कारण नानूच्या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता नाही आहे. ते गाडी पार्क करूनच आपल्याला पुढे जावं लागतं. किल्ला आहे ना, तो उत्तर गोव्यातील सत्तारी या तालुक्यात येतो. इतिहासातही फार ओळख नसणारा आणि वर्तमानातही दुर्लक्षित झालेला हा एक छोटासा किल्ला आहे. याची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती असं मानलं जातं. आणि नंतर तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. सापडतोय मी मॅपला बघतो. हॅलो, तुला मॅपला नाही का दिसत? दिसतोय की रे. कुठे चालायचीच वाट कळणार ना तुला. रे तू आमका भाऊ पाहूया. हां अशा आपण रस्ता थोडंसं हे असलं. हां इकडे झाला असा बरोबर. नारळाची झाडं, सुपारीची झाडं, केळीची झाडं. चल पुढे चल. चल 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 मी चलतो. चला तसं मॅपनं शोधत रस्ता यावा लागतो. कारण जी इथे एक नदी आहे, त्या नदीच्या तीरावरच उभारला गेलेला हा किल्ला आहे. मित्र, आपण आता नानूस फोर्टला आलोत ना. तर नानूस फोर्ट हा महादई या नदीवर वसला गेलेला हा किल्ला आहे. आणि किल्ला आता तुम्ही बघताय तर हो का, इथे छोट्याशा अवशेष उभारलेला गेलेला एक स्मृतिस्तंभ आहे. तेवढाच आता किल्ल्याचे अवशेष आहेत. आपण तिकडे जाणार आहोत. आणि ही जी रिव्हर आहे ना, तर ही महादेई रिव्हर आहे. आणि आपण जो काल सेंट एव्हिस्टियम जो किल्ला पाहिला ना आपण, तर तिथं जी नदी होती ना, तर ती पण हीच नदी आहे, महादई रिव्हर. आणि ती तशीच इथे पुढेच सेंट एव्हिजम फोर्टच्या शेजारून सप्तकोटेश्वर मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं. सप्तकोटेश्वर मंदिर. तर ते सप्तकोटेश्वरचं जे मंदिर आहे ना, ते बेट आहे. तर ते बेटाला ही विभागली गेलेली आहे. आणि त्या मंदिराच्या दोन्ही बाजूने ही मंदिर विभागून पुढे मंदिर संपल्यानंतर लगेचच त्या बेटाच्या पुढे आणखीन जुळली गेलेली आहे. आणि ही नदी अशीच पुढे आपल्याला तिकडे एक नंतर राईज मंगोज म्हणून फोर्ट आहे, आपण बघितला कालच बघितला. हा तर तिथेच ही त्याच्याजवळूनच ही गेलेली तीच नदी आहे. आणि ही नदी नंतर तशीच समुद्राला जाऊन मिळते. आणि ह्या नदीवर आत्तापर्यंत पाहिलेले आपण या नदीच्या शेजारीच उभे असलेले हे 3 किल्ले. आपण आता किल्ला बघायला जाऊया. हा जो आहे तो हा नदीचा महादेवी नदीचा परिसर. आता काही ब्लॉकमध्ये इथं नानूस फोर्टला खूप म्हणजे रिअरली 1% पब्लिक येत असेल, 1%. कारण की नानूस फोर्ट हा बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. आणि जरी माहीत असला ना तरी इथे रूट वगैरे नाही, किंवा इथे काही अवशेष नाही, किंवा बघण्यासारखं काही नाही. म्हणून इथे लोक येण्यास
कमी करतात, म्हणजे येत नाहीत. पण हा जो किल्ला आहे ना तो छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात उभारला गेलेला किल्ला आहे, जो इकडल्या पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी अशा उद्देशाने उभारला गेलेला ह्या किल्ल्याची निर्मिती केली होती. आणि नंतर तो पोर्तुगीजांनी 19व्या शतकात परत त्याचं नाव बदलून नाणूस फोर्ट केलं आणि तो पोर्तुगीजाकडे गेला. याचा इतिहासात जास्त उल्लेख नाही आहे किंवा खूप कमी उल्लेख असल्यामुळे हा फोर्टकडे दुर्लक्ष झालेला आहे. आणि सध्यासुद्धा वर्तमानात काळातसुद्धा तीच हालअपेक्षा या किल्ल्याची चालू आहे. सापडतं का मासा तुला आज? पान लावले त्याला. काय लावलंय? पान पान. पान व्हिजिटेरियन का मासा? अरे पान पडलं काय? अरे पकडलं 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 पकडलं. इतकी आधी पाहत्या. अरे ती काय ते डीप आहे ती. हा लय डीप लय डीप. हा हे डायरेक्ट समुद्राला जाऊन इथे मला डीप असणारच. थोडंसं स्ट्रगल करून यावं लागते वर. आणि अशा प्रकारे आपण आता किल्ल्यापासून आलेलो आहोत, जो तुम्हाला आत्ता फक्त एक स्मृतिस्तंभ दिसतोय तो हा आहे. बघा हा आहे स्मृतिस्तंभ. आणि जो तुम्हाला म्हणत होता शिलालेख आहे ना, तर तो हा शिलालेख आहे. पोर्तुगीज भाषेत वसूल गेलेला आहे. आता आपण वाचूया शिलालेख. डू फोर्टे ऑफ नाणूज. असा शिलालेख हा आहे. मित्र, आपण आता आलेलो आहोत नाणूज फोर्ट जवळ, जो आपल्या पाठीमागे एक स्मृतिस्तंभ म्हणून फक्त एक शिळा उभा केलेला आहे. तेवढाच फोर्ट आता आज तागायत शिल्लक आहे. तुम्ही जर इथे येण्याचा विचार करत असाल तर तिथे येताना सोलो म्हणून कधी येऊ नका शक्यतो, कारण की हा पूर्ण जो फोर्ट आहे ना तो जंगलामध्ये आहे. आणि जंगलात असल्यामुळे इथे लोकवस्ती थोडीशी लांब आहे आणि इथे तुम्हाला लोक पाहायला पण मिळत नाही जास्त. तर तुम्ही येताना तर कुणीतरी तुमच्यासोबत असायला पाहिजे. आणि इथे येण्यासाठी वाहन बिलकुलही भेटणार नाही आहे. स्वतःची गाडी घेऊनच तुम्हाला इथे यावं लागतं. आणि तिथून पुढे एक 10 ते 15 मिनिट पकडा तुम्ही, तर 15 मिनिट अंतर चालल्यानंतर तुम्हाला हा फोर्ट लागतो. ही नदी आहे ना, ही पाठीमागेच नदी आहे, त्या तीरावरच उभा गेलेला हा किल्ला आहे. तर इथे तुम्हाला येण्यासाठी 15 मिनिट लागतात. आणि तुम्ही शक्यतो कुणाला तरी सोबत घेऊनच इथे यावे. स्वतःच्या गाडीनं इथे येण्यासाठी स्वतःची गाडीच घेऊन यावे लागते. आणि किल्ला बघायला गेला तर फक्त स्मृती म्हणून शिल्लक आहे, पण त्यापेक्षाही जास्त की महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा किल्ला महाराजांनी 17व्या शतकात महाराजांनी उभा केलेला किल्ला आहे. त्यामुळे याचं ह्याचं जे महत्त्व आहे ना ते अधिक वाढतं. त्यामुळे हा किल्ला बघायला तुम्ही अवश्य येऊ शकता. तुम्हाला आता इथे या किल्ल्याला फक्त स्मृतिशिळा आणि स्मृतीचा स्तंभ आहे. आणि तिथे फक्त पोर्तुगीजमध्ये फोर्टनेस ऑफ नाणूज असं लिहिलं आहे. बघा इथे आपल्याला ओळखता येतो. पोर्तुगीज म्हणजे इंग्लिशच होती ती जवळपास. तर लोकल बघा इथे वरचा शब्द आहे लोकल, डू लिहिलं आहे परत. आणि फोर्टी ऑफ नाणूज असं लिहिलेलं गेलेलं आहे. तुम्हाला याची जी म्हणजे जी ज्यावेळेस किल्ला बांधला होता ना की त्यानंतरचे, तर याची एक आपल्याला
इतिहासामध्ये 2 चित्र पाहायला मिळतात. ते चित्र आजही आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आणि त्या जर फोटोमध्ये बघितला ना तर तो फोटो म्हणजे किल्ला खूप मोठा होता. काही काळ हे ठाणे म्हणून सुद्धा वापरलं गेलेलं आहे. आणि ठाणे म्हणून वापरलं म्हणल्यावर बघा तो किल्ला किती मोठा असेल तर किल्ला चांगल्या बऱ्यापैकी मोठा होता. पण तो काही काळानंतर तो दुर्लक्षित होत गेला आणि त्यामुळे ते आजही तो दुर्लक्षितच आहे. आणि तो काही काळानंतर हा स्तंभ बी उरेल की नाही याची साशंका आहे. हा स्तंभ काही त्यावेळीचा नाही आहे. हा नंतर म्हणजे स्मृतिस्तंभ म्हणून उभारला गेलेला असू शकतो पोर्तुगीजाच्या काळात. आणि हा ओव्हरऑल असा किल्ला आहे. पूर्ण इथं आपल्याला जंगलामध्ये उभारलेला किल्ला आहे. खूप कमी पर्यटक इथे येतात, व्हिजिट देतात. आजही मी फक्त एकटाच आलेलो नाही आहे. माझ्यासोबत आणखीन 2-3 जण आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे ना की तुम्हाला जर हा रूट जर नसता कळणार तिथं लोकांना तुम्ही विचारू शकता. पण जर तुम्हाला कुणी लोक नाही सापडले नाही तर की त्यांना विचारण्यासारखं तर तुम्ही मॅपला ना आपला पादचारी मार्ग जो असतो ना आपला पायी चालण्याचा मार्ग तर त्या मार्गाने तुम्ही मॅपला टाकून इथवर येऊ शकता. आणि तो मार्ग दाखवतो म्हणजे बरोबर दाखवतो. तो फोर्ट पोस्टवर आणून सोडतो तुम्हाला. इथे रस्ता आहे थोडासा चुकण्यासाठी कारण लोक येत नाहीत त्यामुळे रस्ता राहत नाही. पण एवढा रस्ता चुकणार नाही. तुम्ही 5 ते 10 मिनटात मॅपवर लावून सुद्धा जाऊ शकता आणि त्याच रस्त्याने परत वापस येऊ शकता. आपण आपल्या गडबडमध्ये झालेले आहे आणि आपल्या गाडीजवळ आलेलो आहोत. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.